अजब रमा राघवची जोडी. सर, may I come in? Yes, Miss B, please come in. सर, मी तुम्हाला इन्व्हाइट करायला आली आहे. इन्व्हाइट कुठे? ते काय आहे ना सर, आज माझी फर्स्ट सॅलरी झाली आहे. सो मी आपल्या ऑफिस स्टाफला ड्रीम नाईट क्लबमध्ये पार्टी देते. सो मी तुम्हाला इन्व्हाइट करायला आले. ओके. सर, पार्टीला ना उशीर होऊ शकतो, कदाचित पहाट पण होऊ शकते, पण तुम्ही याल ना? मिस बी, आय थिंक मला जमणार नाही यायला. आय एम सो सॉरी. सर प्लीज या ना. हे बघा, तुम्ही पार्टीला नाही आलात ना तर आम्ही एन्जॉय नाही करू शकणार, आम्हाला मजाच नाही येणार. सर प्लीज या ना. ओके, डन. आता तुम्ही एवढं इन्सिस्ट करताय तर मी येतो. ग्रेट. मिस पी, फक्त एक रिक्वेस्ट आहे. मला माझा फेवरेट ब्रँड मिळेल का तिथे? सर कम ऑन, तुम्ही रमा परांजपेच्या पार्टीला येत आहे, तुम्हाला जे हवं ते मागवा, तुम्हाला सगळं मिळेल. येस डन मिस पी. येस, मी येणार म्हणजे येणार. अरे पहाट काय, अगदी सकाळ झाली तरी मी तुमच्या पार्टीमध्ये असणार म्हणजे असणार. डन. ओ सर, तुम्ही किती स्वीट आहात. पण सर, येस. एक छोटासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? अरे मिस पी, बबली इज द नेम ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हर. अरे मी असताना तुम्हाला कसला प्रॉब्लेम येतो सांगा? सर, पार्टीला ना आपल्या ऑफिस स्टाफ पैकी सगळे जण येतात. येस. पण फक्त राघव सर पार्टीला नाही येतात. बस एवढंच. अहो मिस पी, मी म्हणालो ना, मी असताना तुम्हाला टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही आहे. राघव तुमच्या पार्टीमध्ये येणार आणि मी त्याला नक्की घेऊन येणार. रिअली सर? 100%. नक्की सर? 100%. मिस पी, तुम्हाला फोटो वाटत असेल तर तुमच्या समोर मी माझ्या या डार्लिंग कुर्तीची शपथ घेतो. मी राघवला तुमच्या पार्टीमध्ये घेऊन येणार म्हणजे घेऊन येणारच. अरे बघा तुम्ही, आता 30 सेकंदात त्याला मी कसा कन्व्हिन्स करतो ते. हा. येस सर. येस. सर, काही काम होतं का? येस राघव, आज तुझी आणि मिस पी यांची पहिली सॅलरी क्रेडिट झालेली आहे तुमच्या अकाउंटला. आणि ह्या आनंदा प्रित्यर्थ आज आपण एक पार्टी ठेवलेली आहे आणि त्या पार्टीला तुम्हाला यायचं आहे. सी यू देअर. मला माफ करा सर, मी आधीच सांगितलं मी त्या पार्टीला येणार नाही. राघव, तुला यावंच लागेल. मी तुझा मॅनेजर आहे आणि दॅट्स अन ऑर्डर. सर, मला ऑफिसच्या कामाबद्दल तुम्ही कुठलीही आज्ञा द्या, मी ती ऐकीन. पण ऑफिस नंतर होणाऱ्या पार्टीसाठी यायला मला भाग पाडू नका. माझ्या बुद्धीला आणि मनाला जे पटत नाही ते मी करणार नाही सर. कम ऑन राघव. अरे ऑफिसच्या स्टाफ सोबत थोडं आउटिंग होईल आणि आउटिंग झालं की ऑफिसच्या स्टाफचं मस्त बॉन्डिंग होईल, त्याचा आपल्या कंपनीलाच फायदा होईल. यू मस्ट कम देअर. ओके? पण सर, काम अगदी उत्तम चालू आहे, कारण सगळ्या सहकाऱ्यांशी एकमेकांची मैत्री आहे. त्यामुळे ह्या पार्टीची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही. सर, मी काम कंटिन्यू करू? नाही, माझ्या ऑर्डर फॉलो नाही केल्या तर मला अजिबात आवडत नाही. शिस्त म्हणजे शिस्त, समजलं? आत्ताच्या आत्ता माझ्या केबिन मध्ये ये, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. यू गॉट इट? कम अलॉंग. राघव, मी तुला शेवटचं विचारतोय, तू पार्टीला येणार आहेस की नाही? माझं उत्तर अजूनही तेच आहे सर, मी येणार नाही. राघव, तू तुझ्या बॉसची ऑर्डर अनफॉलो करतोय. तुला कळतं याचे परिणाम काय होऊ शकतात? जे होतील ते सहन करेन मी सर. राघव, राघव, मला संताप येतोय, मला खूप राग येतोय. सर, तुम्ही
प्लीज चिडू नका. मी तुमच्या रागाचं कारण बनलो त्यासाठी मला माफ करा. तुम्ही हवं तर प्राणायाम करा, त्याने तुमचा राग ताब्यात राहील. मी शिकवतो तुम्हाला. करायचं काही नाही, सोपं असतं. हे बघा. राघव या धाग्याचा काहीच उपयोग नाहीये. नको मला हा धागा. ठेवा तुम्ही. अश्विनी, अगं हा धागा पवित्र आहे. हाच धागा राघवला तुझ्याकडे खेचून आणेल बघ. हो का? मग राघवराव माझ्याकडे दुर्लक्ष करून का निघून गेले? अगं तू तेवढंच धरून बसलीयस, पण महत्वाची गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये. कुठली महत्वाची गोष्ट? हे बघ, अगं हा धागा चमत्कार घडवू शकतो. पण चमत्कार आहेत ना, ते एका रात्रीत होत नाहीत, हळूहळू होतात. थोड्याच दिवसात राघव पूर्णपणे तुझा होईल आणि कायम तुझाच राहील. बाबा, द्या तो धागा इथे. हम्म, द्या. हम्म, आता हा धागा मी गळ्यातून कधीच काढणार नाही. हम्म. शाबास. हो सर. सर अहो काय करता तुम्ही सर? राघव राघव सर अहो सर सर पाय सोडाव माझे. सर उठा तुम्ही आधी. नाही राघव नाही, नाही राघव नाही. अरे मी तुला पार्टीला घेऊन येईन असं कमिट केलं होतं. आता जर तू आला नाही पार्टीला तर माझी केवढी अब्रू जाईल. अरे ऑफिसमध्ये मी तोंडावर पडेल. राघव राघव, एकतर ना घरामध्ये मला अजिबात रिस्पेक्ट नाहीये, त्यात माझा ऑफिस मधला जर रिस्पेक्ट गेला तर मी काय करू, कुठे जाऊ? राघव सर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात हो सर. उठा, मला अवघडल्यासारखं होतं हो सर. उठा बघू. नो राघव नो. जोपर्यंत तू पार्टीला येतोयस असं कबूल करत नाहीस तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाही म्हणजे नाही. सर मी पार्टीला नाही येऊ शकत हो. तिथे ते अपेयपान होतं, मांसाहार होतो, मला नाही चालत ते सर. राघव राघव, तू हे काहीही करू नकोस, पण प्लीज पार्टीला ये. सर सर तिथे ते कर्णकर्कश गाणी असतात, त्याचाही त्रास होतो सर मला. राघव राघव, मी स्वतः तुझ्या कानांवर हात ठेवेल, ते संगीत तुला ऐकू देणार नाही. हवं तर ना एक काम कर, तू तिथे ये, मी तुला एका कोपऱ्यामध्ये 2 अगरबत्त्या लावून देतो. तिथे तू मस्त छान ध्यानस्थ बस, ध्यान कर, पण प्लीज नाही म्हणू नकोस. सर सर कृपा करा, माझ्यावर पाय सोडा सर माझे, प्लीज सर. नो राघव नो. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझं प्रेस्टीज खराब नाही होऊ देणार. राघव अहो असं म्हणू नका सर. मी येतो. राघव, मी इथेच रात्रभर बसून राहीन, इथेच रडत राहीन. सर मी येतो म्हणतोय. नाही राघव, मी इथे तुझ्या पायावर डोकं आपटून जीव देईन. सर मी म्हणतोय की मी येतो म्हणतोस तू? परत बोल. सर मी पार्टीला येतो, पण तुम्ही माझे पाय सोडा आधी सर, प्लीज. राघव माय बॉय. राघव, थँक्यू सो मच. राघव, तू यायला होकार दिलास. राघव, येस माय बॉय, आय एम सो थँकफुल टू यू. येस राघव, इथे जे काय घडलंय ना ते बाहेर स्टाफला कुणालाही कळायला नकोय. यू अंडरस्टँड? अगदी बरोबर आहे सर. येस, लेट्स गो. कम. नारायण. अटेन्शन. गुड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रमा आणि राघवचा पहिला पगार झाला आणि त्यानिमित्ताने दोघंही आपल्याला सगळ्यांना पार्टी देणार आहेत आणि त्या पार्टीला दस्तूर खुद्द हजर राहणार आहेत. मिस्टर राघव. पण सर, राघव सर तर पार्टीला यायला तयार नव्हते, मग तुम्ही कसं काय मॅनेज केलं? असं हे राघवला सरळ सांगितलं, नथिंग डुईंग. तू क्लब मध्ये मला पाहिजे म्हणजे पाहिजेस. दॅट्स अन ऑर्डर. है ना राघव? सर खरं तर दर वेळेला प्रश्न विचारला म्हणजे त्याला उत्तर द्यायलाच पाहिजे असं काहीही नाहीये. ओके, यू ऑल नाउ गेट बॅक टू वर्क. शिस्त म्हणजे शिस्त. बस. रमा मॅडम, मला वाटतं पार्टी आपण दोघांनी मिळून द्यायला.
बबली सरांनी आता पार्टी देणाऱ्यांमध्ये माझं नाव सुद्धा घेतलं, त्यामुळे आपण दोघं मिळूनच ही पार्टी देऊया. खरं तर मला ज्या गोष्टी पटत नाहीत त्याचा काही खर्च मी करणार नाही, पण त्या व्यतिरिक्त पार्टीचा जो काही खर्च असेल त्याचे पैसे मी तुम्हाला ट्रान्सफर करेन. मला तुमचे डिटेल्स देऊन ठेवा आणि शेवटी जे काही बिल होईल ते आपण पार्टीच्या शेवटी त्याचा हिशोब करूयात. ठीक आहे, येतो. बबली सर कसले सॉलिड आहेत यार. त्यांनी राघव सरांना पार्टीला यायला कसं तयार केलं असेल, पण राघव सर पार्टीला मनापासून यायला तयार झालेले दिसत नाहीये. बबली सरांनी नक्कीच त्यांना इमोशनल ब्लॅकमेल केलंय. बट नेव्हर माइंड, व्हॉटएव्हर इट इज, आपल्याला पार्टीला खूप मज्जा येणार. यू नो व्हॉट, आपण तर ही पार्टी लक्षात ठेवूच, पण राघव सर पण ही पार्टी लाईफ टाईम विसरणार नाहीयेत. अगं पण असं तू एक्झॅक्टली काय करणार आहेस नॅम्स? डार्लिंग, जस्ट वेट अँड वॉच. दे. अरे कार्तिक, बॅग बघ जरा. राघवाचा फोन. हॅलो. हॅलो आबा. हा हा, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. अरे बोल पटकन. मी विद्यानगरला निघालोय रामानंद गुरुजींकडे. हा बोल. हा बरं बरं, मला ॲक्च्युली एका गोष्टीसाठी परवानगी हवी होती तुमची. अरे एवढंच ना राघवा, मग आईला फोन कर, तिला विचार. हा आबा, हा. चला बस सुटण्याची वेळ झाली. राघवा मी ठेवतो आता. हा उशीर होतोय मला. हॅलो. नारायणा, आता पुन्हा जीव एकवटून घरी आईला फोन करायचा. काय राघव, पार्टीसाठी सगळी फोनाफोनी चालली आहे वाटतं. हा वा वा वा, सगळ्या मित्रांना पार्टीला बोलवतोस. व्हेरी नाईस. अरे बोलो बोलो बोलो, बिंदास बोलो. तुझी पार्टी, तुझे पैसे. हा अहो नाही सर, मी माझ्या आबांना फोन केला होता, वडिलांना. त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही म्हणून आता घरी आईला फोन करतो. व्हेरी नाईस. फॅमिली ऑलवेज कम फर्स्ट. हा तू तुझ्या फॅमिलीला पार्टीला बोलवतोस? अहो कसं शक्य आहे सर? ज्या पार्टीला मलाच यायची इच्छा नाहीये त्या पार्टीला मी माझ्या घरच्यांना बोलवीन का? मला माझ्या घरच्यांची परवानगी घ्यायची आहे म्हणून मी घरी फोन करतो. व्हेरी नाईस. कर कर. काय काय म्हणालास तू? तुझ्या घरच्यांची परमिशन घ्यायला तू फोन करतोयस असं काही म्हणालास? हो तेच म्हणालो सर मी. व्हॉट अ नाईस जोक राघव. अरे तू तर आतापासूनच पार्टी स्पिरिट मध्ये गेलास. नाही सर, विनोद नाही करते मी. मला माझ्या घरच्यांची परवानगी घ्यायलाच हवी. कसं आहे, मला माझ्या घरच्यांनी जर परवानगी दिली नाही ना तर मी ह्या पार्टीला काही येऊ शकणार नाही. मग तुम्ही माझे परत पाय धरलेत तरीही नाही. अरे बापरे, असं आहे का? कर कर, घरी फोन कर. फोन आहे आणि स्पीकरवर ठेवा ना. हा राघवाचा फोन आहे ग. हा बोल राघव. हा आई, मी यासाठी फोन केला की जेवलात का? राघवा, अरे किती वाजले? घड्याळाकडे लक्ष नाही तुझं. दुपारची जेवण झाली सुद्धा आमची आणि तुझी आई आता संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे. बरं राघवा, आज लवकर घरी ये बरं का. तुझ्या आईनी खास बेत केला तुझ्या आवडीचा. वांग्याचं भरीत, तेही कांद्याची पात घातलेलं कांद्याची भरीत. अरे जमणार आहे ना? तर जास्त काम आहे ऑफिस मध्ये? नाही, लवकर म्हणजे मी खरं तर आबांना फोन केला होता आधी, पण ते म्हणाले की आईशी बोल म्हणून मी घरी फोन केला. राघव, अरे
असा कचरतोयस काय? सगळं ठीक आहे ना? नाही नाही, मी ठीक आहे. झालंय असं की माझा आज पहिला पगार झालाय. वा 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 वा. क्या बात आहे. मस्त मस्त. वा, वा. अभिनंदन. मस्त. दादा कॉंग्रॅट्स. दादा आता माझा पॉकेट मनी पक्का. आणि अरे असं दडकून सांगायचं ना, पहिला पगार झाला असं. तू गेल्यावर कशाला सांगतोय? वा वा राघव, हे ऐकून इतकं छान वाटलं. अरे मुलाची पहिली कमाई आईसाठी किती महत्वाची असते हे तुला नाही कळणार. आज मला घरी यायला उशीर होईल कारण माझा आज पहिला पगार झाल्यामुळे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला पार्टी मागितली आणि मला ती पार्टी द्यावीच लागणार आहे. पार्टी. वा 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 वा. तू देणार आहेस? हॅलो हॅलो, मी राघव बोलतोय. राघवा, तुझा आवाज एकदम बदलला कसा रे? सॉरी सॉरी सॉरी, मी बबली, मॅनेजर बबली बोलतोय. अच्छा, बबली सर. मग कुठे आहे तुमची पार्टी? हा हा, काय लांब नसणार आहे. आमच्या ऑफिसच्या बाजूलाच एक क्लब आहे, तिथे आम्ही पार्टी प्लॅन केलेली आहे. क्लब. क्लब? अरे नो 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 नो, क्लब म्हणजे काय असा महागडा वगैरे नाहीये. आज रात्री राघव आमच्या बरोबर तिथे जेवेन आणि थोडा उशिरा घरी येईन. दॅट्स इट. चालेल ना तुम्हाला? हॅलो, आई कुठतरी बोला ना. हॅलो हॅलो. राघव, खरं तर या बाबतीत तू तुझ्या आबांना विचारलेलंच बरं आहे. तुला माहिती आहे ना, त्यांना हे असलं काही आवडत नाही आणि नेमके ते आता बाहेरगावी गेलेत. अगं गजाला काय विचारायचंय? त्याची आई अजून जिवंत आहे ना इथे. राघवा, तुला पार्टीला जायचंय ना, बिंदास जा. अगं पण आबा. अरे त्याचं काय ते मी बघून घेईन, तू नको काळजी करू. जा जा जा. राघवा, तुझ्या पार्टीमध्ये खाण्यापिण्याची अगदी चंगळ असेल ना? नाही म्हणजे आम्ही इथे खीर करणारच होतो, पण तिथे म्हणजे काय काय आहे काय गोड? अहो, स्वीट डिश म्हणजे जिलेबी आणि वर ताक असं असेल. अहो, काही काळजी करू नका. अगदी मराठमोळ्या लग्नासारखा मेनू असेल तिथे. पुऱ्या, बासुंदी, वरण भात, वरती तुपाची थार, भात आणि आणि संगीत म्हणजे भावगीत, सुगम संगीत असं सगळं असणार आहे तिकडे. आणि शास्त्रीय संगीत? शास्त्रीय संगीत, अहो हो, ते सुद्धा असणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका आजी. ए बाबल्या, अरे मी काय तुझी आजी आहे का? मी राघवाची आजी आहे. आणि चांगलं भारदस्त नाव आहे माझं, रुक्मिणी. सॉरी 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 रुक्मिणी मॅडम, सॉरी. ते राघवला पार्टीसाठी परमिशन दिली दिली. हा, थँक्यू रुक्मिणी मॅडम, थँक्यू. ठेवला फोन. तुम्ही शांत राहा जरा. येस, परमिशन ग्रांटेड मिस्टर पी. मला खरं तर अशा पार्ट्यांना जाणं आवडत नाही, पण आता मी शब्द दिलाय माझ्या सहकाऱ्यांना, तर आता मी मागे हटणार. येस. हो काय सर, घाबरताय काय? रमाय मी, भूत नाही. तुमचं काही काम होतं का? नाही, असंच काम असं नाही. पण मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. मला सांगा, तुम्ही आपल्या पार्टीला हे कपडे घालून येणार आहात? हो का? दुसरे कुठले घालणार? सिरियसली राघव सर, ओ हे फॉर्मल आउटफिट आहे. पार्टी अटायर्स वेगळे असतात, बट आय एम शुअर ते तुमच्याकडे नसतील. आमच्या घरात काही खास असलं ना की मी झब्बा घालतो. झब्बा? सिरियसली? झब्बा घालून येणं ते काही पूजा आहे का? पार्टी आहे ती. तिथे तुम्ही असं झब्बा वगैरे नाही घालून येऊ शकत. सर, मी तुम्हाला एक सजेस्ट करते. मी तुमच्यासाठी पार्टीचं आउटफिट सिलेक्ट केलं तर? नको नको, मी आहे तसा बरा आहे, मला काही बदलायचं नाही. फाईन. सर, आज ना मी तुम्हाला एक फिलॉसॉफी शिकवते. नेहमी तुम्ही मला फिलॉसॉफी शिकवता ना? तुम्ही फिलॉसॉफी शिकवणार? हो, ऐका.
आपल्या लाईफमध्ये ना फक्त एकच गोष्ट घडत असते, ती म्हणजे चेंज. द ओनली कॉन्स्टंट थिंग इन अ लाईफ चेंज. आणि जर का तेच नाही घडलं तर आपण लाईफमध्ये पुढे कसं जाणार? नाही, छान आहे तुमची फिलॉसॉफी, पण आपण इतकंही पुढे जायला नको की पुढे जाऊन खड्ड्यात पडू, नाही का? खड्ड्यात? आपण खड्ड्यात का पडू? माझ्याकडे बघा, मी चेंज एक्सेप्ट केलाय ना. माझ्यात तुम्हाला काही चुकीचं दिसतंय? नाही, तुम्ही तर अगदी 100 नंबरी सोनार. फक्त तुमचा जरा उच्छृंखल स्वभाव आहे, तो बदलायला हवा. उचुक्कू सॉरी वाट उथळ बालिश स्वभाव. आता कळलं का इंग्लिशमध्ये सांगू? कळलं. पण मला सांगा, लहान मुलांसारखं वागण्यात काय प्रॉब्लेम आहे? मला तर काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे. उलट आपली लाईफ एन्जॉय करायची. आपल्या लाईफला एक मोठं सेलिब्रेशन आहे. राघव सर, सी अजून एक फिलॉसॉफी, तुमच्यातलं लहान मूल नेहमी अलाइव्ह ठेवा. आज खूप फिलॉसॉफी सुचते तुम्हाला. नाही, चांगली गोष्ट आहे, पण तरीही तुमच्या पद्धतीने मी पार्टी काही साजरी करणार नाही. त्यामुळे कपडे वगैरे बदलण्याबद्दल बोलायला आपण नको. त्यापेक्षा तुम्ही आता तुमच्या जागेवर जा आणि कामाला लागा. रक्षाबंधनचा 3रा टॅब आजच्या आज पूर्ण व्हायला हवा. ओके. चला.